ते पप्पू शिंदे आणि पप्पू यांचा पहिलाच बॉल सामना करतील ते आदित्य लेग साइडने मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाले. हंपर यांचा इशारा मला वाटतंय वाईड येतोय आणि दोन्ही हात हवेमध्ये आणि वाईड बॉल. पहिलाच बॉल वाईड टाकलं. कंट्रोल करतील ते आपल्या बॉलावर नक्कीच. आणि इलेव्हनचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित काल ते आणि अति चांगल्या प्रकारे ग्राउंड शॉट मारला. एकच धाव घेण्यामध्ये सफल. काय त्यांची बेकअप आहे. एक लेफ्ट हँड बॅट्समन एक राईट हँड बॅट्समन. फिल्डिंग लावताना थोडीशी त्यांची धावपळ होणार आहे. आणि संघाचे कॅप्टन विषयी बोलायचे झाले ते कालच उज्जैनला जाऊन आलेले आहेत नडेगावचे सुपुत्र. आणि आपल्या विजयासाठी नक्कीच त्यांनी प्रार्थना केली असेल. लाईव्ह या ठिकाणी मॅच चालू आहे. आपलं डिसिजन घेताना आपापसाप चर्चा जवळून करून घ्या. आणि दोन्ही संघाचे प्रेक्षक रन काउंट करताना एकमेकाला सल्ला देताना अतिशय चांगली अशी गोलंदाजी पप्पू यांची. पुढचा बॉल पप्पू सामना करतील ते स्वप्नील आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं 6 धावांसाठी जातो का नाही. मला वाटतं 4 धावांचा इशारा पंच यांचा. पप्पू यांचा पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉलामध्ये 1 धाव घेतली आणि तिसऱ्या बॉलामध्ये बाकी पंच यांना थांबू शकत नाही. आणि पंच यांनी 1 हाताचा इशारा करून 4चा निर्णय दिलेला आहे. धन्यवाद पंच दादू. अशा रीतीने टॉपी फायटर यांचं 2 बॉलमध्ये 6 धावा होत आहेत. नियोजन करताना आदित्य बॉलची पाहणी करण्यासाठी ते चेंडू मागवत आहेत. त्यांचं अतिशय नियोजन असतं चेंडूवर ते वारंवार चेक करत असतात. आणि पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज. उंचावून मारलेला हा चेंडू 1 बाउन्स चौका गेला. पप्पू यांचा पुढचा बॉल सामना करतील स्वप्नील. आणि अतिशय चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी दौलत यांच्याकडून 1 धाव घेण्यासाठी नाही थांबू शकले. लाईव्ह असा प्रेक्षेपण या ठिकाणी चालू आहे. प्रत्येकाने आपल्या वागण्यातून या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवून द्या. या ठिकाणी कालच आपले उद्घाटक प्राजक्त शेलवले यांनी जाहीर केले की जो संघ आदर्श निघेल त्यांना फुल ना फुलाची पाकळी माझ्या कमाईतून मी देईल. आणि त्यामुळे प्रत्येक संघाने या ठिकाणी भान ठेवायचे की आपल्याला आदर्श व्हायचे. आणि आदर्श झाल्यानंतर नुसते आदर्श होऊन तुमचं नाव होणार नाही तर त्याचं तुम्हाला मोबदलासुद्धा देणार आहे. आणि तोही अशा व्यक्तीकडून जिचा तालुक्यावर नाही तर जिल्ह्यावर सुद्धा वर्चस्व आहे. आणि पुढचा बॉल आलखेशी कट केले. ग्राउंड शॉट 1 धाव घेण्यासाठी नाही थांबू शकत. 2 धावाही घेण्याचा प्रयत्न रनिंग ऑन द बिटवीन. चांगल्याशा 2 धावा या ठिकाणी पूर्ण बाब्या यांच्या बॅटीतून 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये अल्पस वाढ होते. धावसंख्या झालेली ती 9. खूपच चांगल्या पद्धतीचं फलंदाजीचं प्रदर्शन इथे होत आहे. ट्रॉफी फायटर्स स्लॉटची वर असताना सुद्धा एकदम संयमाने फलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत बाबू आणि स्वप्नील. पप्पू सामना करतील बाबू. पुढचा चेंडू बघूया. बाबू यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने कट केलाय. बघूया 1 रन. स्क्वेअर लेगच्या दिशेने कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बाबू, परंतु श्याम 1 मिनिट. यूट्यूब चॅनल श्याम हे नडेगावचे एक उत्तम असे यूट्यूबर आहेत. आतापर्यंत त्यांचे भरपूर असे व्ह्यूअर्स सबस्क्रायबर असे झालेले आहेत. ते शर्यतींचे व्हिडिओ टाकतात. मुरबाड तालुक्यामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये ते प्रचलित आहेत. मूर्ती लहान आहे. तुम्ही या ठिकाणी यूट्यूबवर बघू शकता. त्यांनी अत्यंत चांगले असे क्षेत्ररक्षण केलेले. मूर्ती लहान आहे पण त्यांचे व्ह्यूअर्स जास्त आहेत. पुन्हा एकदा बॅट्समन
उंचावून मारलेला हा चेंडू मला वाटतं 6 धावांसाठी जातो काय आणि अत्यंत चांगली अशी या ठिकाणी कॅच केली ती तेजस आणि तेजसकडे षटकार मला वाटतंय ते रेषेच्या पलीकडे गेले होते ते पप्पू यांनी चांगला असं टेकलेला हा बॉल तितका उंचावून मारलेला हा फटका आणि तितकी चांगल्या रीतीने कलेक्ट केलेली ही कॅच परंतु तेजशांचा लगान झाल्यासारखा दिसला लगान आणि आमिर खानची टीम या ठिकाणी विजय झाल्यासारखं झाली स्कोर या ठिकाणी झालेले तो 16 एस के स्ट्रायकरच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय पुढची मॅच टॉस करायचं आहे विक्ट्री कॅपिटल्स आणि एस के स्ट्रायकर्स संघनायक तेजस यांनी चांगली अशी कलेक्ट केलेली कॅच परंतु त्यांचा नियंत्रण राहिला नाही ते ग्राउंडच्या बाहेर गेले आणि कॅच घेतली कॅच घ्याय तो मॅच घ्याय पण त्यांच्याही आवाकाच्या बाहेर होती खरं तर ते झेप घ्यायचे विसरले या ठिकाणी भास्कर कोळेकर यांच्याकडून इथे चहाची व्यवस्था करण्यात आली आहे कमिटी त्यांचं खूप खूप आभारी आहे काल सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे इथे चहाची व्यवस्था केली होती खूपच सहकार्य असतं भास्कर कोळेकर यांचं प्रत्येक पर्वामध्ये कमिटी खूप खूप आभारी भास्कर अंपायर निखिल शिंदे ग्राउंडची पाहणी करताना खिलाडी मोजताना आणि त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर काल पहिल्याच इनिंगमध्ये त्यांनी या षटकार मारला होता आणि या मॅचचं उद्घाटन केलं होतं अभिनंदन त्यांचं या ठिकाणी बॉलिंग घेत तेजस यांचा पहिलाच बॉल सामना करतील ते बाब्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली कॅच आणि तितक्याच चांगल्या प्रकारे कॅच घेतली ती युट्यूबर श्याम शलवले आणि त्यांचा आनंद गगनात मावत नाही खरोखर श्याम शलवले तुम्ही सोशल मीडियावर तर आहेच पण तुम्ही ग्राउंडवर सुद्धा थैमान घातलेला आहे काय ते तुम्ही क्षेत्ररक्षण केले काय ती कॅच घेतली खरोखर तुमच्या यावेळी मी मनापासून आभार मानतो धन्यवाद कल्पेश प्रकाश टोके यांना मॅचची टॉस करायची आहे तुम्हाला विनंती आहे की पुढच्या मॅचची टॉस करायची आहे दोन्ही संघनायक इथे हजर आहेत धावपलेवर धाव संख्या 16 एक गडी बाद न्यू बॅट्समॅन खूपच चांगल्या पद्धतीचा झेल घेतला श्याम यांनी युट्यूबर श्याम पुढचा चेंडू चिकू आणि सामना करतील सागर उमेश खूपच चांगला चेंडू समजू शकले नाही उमेश आणि बीट झालेत नो धाव पुढचा चेंडू तेजस यांचा खूपच चांगला असं षटक घेऊन आले तेजस सामना करतील उमेश आणि हा सुद्धा एकदम अतिशय चांगला चेंडू उत्तम अशी लाईन आणि लेंथ मेंटेन करत असताना चिकू पूर्णपणे बीट झाला तो उमेश आणि निर्धाव चेंडू काल त्यांना लेंथ मिळत नव्हती चिकू यांना लेंथ मिळत नव्हती पण आज त्यांनी उत्तम प्रकारे लेंथ शोधली चिकू सामना करतील उमेश आणि हा सुद्धा त्रिफलाचीच झालेला आहे उमेश खूपच अशी चांगली गोलंदाजी चिकू यांच्याकडून गणेश कोळेकर यांचं आगमन होताच टीमचा मोराल पूर्णपणे चेंज झालेला आहे काल जी डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीने खेळणारी टीम आज एकदम आक्रमकतेने खेळत आहे खरंच गणेश तुमचं इथे उपस्थित असणं खूप गरजेचं होतं काल खूपच उत्तम प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन चिकू यांच्याकडून
2 चेंडू निर्धाव आणि पुढच्या चेंडूवर त्रिफलाचित केलं उमेशला. पुढचा फलंदाज सागर. बघूया चिकू आपल्या संघासाठी काय करतात. चिकू सामना करतील सागर. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सागर पूर्णपणे बीट झालेला आहे आणि आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन कायम ठेवत चिकू संघ नायकाचं आगमन होताच संघातले खेळाडू सुद्धा उत्तम प्रकारे खेळ करत असताना इथे आपण बघत आहोत क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. मिड विकेट आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक चेंज करण्यात आलेले आहेत. षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती. चिकू सामना करतील सागर. आणि हा फुलटॉस चेंडू परंतु वेगवान असणारा हा चेंडू काहीसा खेळण्यामध्ये अवघड गेला सागर यांना आणि निर्धाव चेंडू. आणि एकदम उत्तम प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन केलं चिकू यांनी. आतापर्यंतच्या पर्वामध्ये मिड ऑन षटक टाकण्यात आलेलं आहे चिकू यांच्याकडून. चिकू यांचं खूप खूप अभिनंदन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 16 2 बाद 16 सॉरी. खेळ अजून संपला नाही जोपर्यंत मी जिंकत नाही. अशी काहीशी धारणा केली आहे अन्वी वॉरियर्स संघाने. कालच्या सत्रामध्ये अन्वी वॉरियर्स संघाचा आयकॉन प्लेयर पप्पू शिंदे याने तडाखेबंद फलंदाजी करत 72 धावा कुठल्या. त्यामध्ये 11 षटकार आणि 1 चौकार. अशा प्रकारचं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू पूर्ण NPLच्या हिस्ट्रीमध्ये. थँक्यू कल्पेश. तेजस यांचा अशी ओव्हर टाकली त्यांनी की ती स्मरणीय राहील. पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल ही डॉट, तिसऱ्या बॉलमध्ये विकेट, चौथ्या बॉल डॉट, 5वा बॉल डॉट आणि निर्धावाशी त्यांनी मीडियम ओव्हर बोलतात ती त्यांनी टाकली. आणि पहिल्या मीडियम ओव्हरचे मानकरी ठरले ते तेजस टोगे. उत्तम अशी स्वप्नील कोलेकर यांचा पहिलाच बॉल आणि संपूर्णपणे समाचार घेतलेला आहे तो स्वप्नील शिंदे यांनी. स्वप्नील वर्सेस स्वप्नील, स्वप्नील वर्सेस स्वप्नील अशी मॅच चालू होती आणि स्वप्नीलच्या पहिल्याच बॉलामध्ये 6 धावा ठोकलेल्या स्वप्नील शिंदे यांनी. दोन्ही स्वप्नीलचे या ठिकाणी चौका 4 धावांसाठी. आणि अन्वी 11चे संघ मालक गणेश कोलेकर देवदर्शनासाठी जाऊन आलेले आहेत आणि देवदर्शनाचा या ठिकाणी मला वाटतं नक्कीच फायदा होतोय. पहिली ओव्हर त्यांच्या टीमची मिडॉन गेली आणि दुसऱ्या ओव्हरचा जो भार दिला तो स्वप्नील यांच्याकडे. स्वप्नील काल फारच महागडे ठरले होते परंतु पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. स्वप्नील यांच्या पहिल्या बॉलमध्ये छक्का आणि दुसऱ्या बॉलसाठी सज्ज. दुसरा बॉल हे उंचावून टोकलेला आहे आणि बॉल खाली प्लेयर त्या ठिकाणी तेजसच आहे आणि तेजसनी या टायमाला ते सक्सेस झाले आणि या ठिकाणी कॅच आऊट झालेले ते स्वप्नील शिंदे. उंचावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच आऊट. पुन्हा तुम्हाला सर्वांना एकदा 26 जानेवारीच्या शुभेच्छा. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतोय गावासाठी, गावाच्या अभिमानासाठी. या चारोळीच मन भरून जातंय की आम्हाला पैसा नको, आम्हाला नाव नको, आम्हाला फक्त गावाचा अभिमान पाहिजे. आणि पूर्ण या ठिकाणी तरुण मंडळी उपस्थित फक्त गावासाठी खेळते. नडे प्रीमियर लीग 2026. पुढचे फलंदाजीसाठी येते ते सचिन टोके, निम शासकीय कर्मचारी, भिवंडीमध्ये ते कार्यरत आहेत आणि अत्यंत श्रमदान
सचिन त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं थोडंच. पूर्ण त्यांनी आज महिनाभर त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली. स्वप्नील यांचा पुढचा बॉल आणि मला वाटतं निर्धाव होतोय काय अत्यंत चांगलं असं या ठिकाणी यष्टीरक्षक महादू जे नडेगावचे उद्योजक आहेत, वेल्डिंग शॉप आहे त्यांचं आणि कुठल्याही कामासाठी ते तत्पर असतात. सहकार्य असतो पूर्ण नडेगावासाठी. चांगले असे ते कुक आहेत. रात्री आम्हाला त्यांच्या हातून जेवण या ठिकाणी भेटलं. धन्यवाद त्यांचं. यष्टीरक्षक माधू यांच्याकडे यूट्यूब नो बॉल आणि नो बॉलच्या रूपाने एक धाव वाढते. फ्री हिट लागतोय. यष्टीरक्षक माधू विषयी बोलायचं झालं तर ते नडेगावचे सुपुत्र यूट्यूब यष्टीरक्षककडे एक मिनिट. स्वप्नील जर विकेट घेतला, स्वप्नील ना किती पैसे, स्वप्नील जर विकेट घेतला या ओव्हरमध्ये तर विशाल कोलेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. विकेट घेतल्यानंतर मॅच संपल्यानंतर त्यांनी टॉस का बॉस या ठिकाणी यावं आणि 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं. आणि स्वप्नील 200 रुपयासाठी सज्ज. बॉल टाकतायत ते स्वप्नील आणि सामना करतील ते सचिन. उंचावून मारण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, चौकार. डीजे स्वप्नील यांच्यासाठी पारितोषिकांची या ठिकाणी पाऊसच पडलेला आहे. विकेटसाठी 200, प्रत्येक डॉट बॉलसाठी 50. विशाल यांचं हार्दिक स्वागत. आणि खरोखर या ठिकाणी बक्षिसांचं पारितोषिक पाऊसच इथं पडलेला आहे स्वप्नीलसाठी. स्वप्नीलच्या प्रत्येक बॉलला 50 आणि एक पहिला बॉल मला वाटतं डॉट झालेला आहे. 50 जमा झालेले आहेत. लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी चालू आहे. 50 जमा, 50 जमा. या ठिकाणी पहिल्या बॉलमध्ये चौकार, दुसऱ्या बॉलमध्ये विकेट, तिसरा बॉल नो बॉल, चौथ्या बॉलमध्ये चौकार आणि पाचवा बॉल डॉट. अजून वरचे 2 बॉल शिल्लक. स्वप्नील यांचा पुढचा बॉल. काहीच या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे सर्व खेळाडूंनी आणि क्षेत्ररक्षण याची जाणीव ठेवायची आहे. आणि 11चे 4 बॉल, प्रत्येक बॉलसाठी 50 आणि स्वप्नीलचा पुढचा बॉल. सामना करतील ते सचिन. सचिन उंचावून मारण्याचा प्रयत्न, हलकाशी कट लागली. एक धाव घेण्यासाठी नाही थांबू शकत आणि एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं नयन जे आण्वी 11चे संघ मालक आहेत त्यांचे सहकारी उद्योजक आहेत ते आणि त्यांना नेहमी ते सहकार्य करीत असतात आणि एक धाव घेण्यासाठी नाही थांबू शकत. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 26. आण्वी 11ची धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झालेली ती 26. स्वप्नील यांचा पुढचा बॉल. सामना करतील ते सागर येते स्ट्राईकला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन. स्वप्नीलचा उत्साह वाढवताना गणेश कोळेकर या ठिकाणी. स्वप्नीलचा पुढचा बॉल. सामना करते सागर आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न, नजर हटली, बॉल डॉट झाले आणि मला वाटतं 100 रुपयाचे मानकरी ठरलेले ते स्वप्नील. विशाल यांचे स्वागत. असंच त्यांनी बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी पाडत राहा. मंडळ त्यांचे आभार राहील. लवकर लवकर या ठिकाणी बॅट्समन बाहेर जाऊन त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी बोलू इच्छितो तो तेजस यांच्या विषयी. तेजसनी एक ओव्हर या संघासाठी मीडियम टाकली. तेजसनी मीडियम ओव्हर टाकली आणि त्यानंतर एक कॅच घेतली. चांगली अशी कामगिरी केली ती तेजस यांनी. आणि स्ट्राईकला आहेत ते सचिन, नॉन स्ट्राईकला ते सागर आणि पुन्हा तेजस.
तेजस टोके गोलंदाजीचा भार सांभाळताना या ठिकाणी पुढचा नियोजन करताना प्रकाश टोके, त्यांचे सहकारी संदीप टोके. फायनलला कोण जाईल, सेमीफायनलला कोण जाईल, निश्चितता अनिश्चितता. आणि सचिन पुन्हा एकदा सज्ज. तुषार यांचा पुढचा बॉल, पहिली ओव्हर त्यांनी मिडॉम टाकली आणि पुन्हा पहिलाच बॉल आणि तोही निर्धाव असा. एस टी रक्षक महादू टोके चांगली अशी आपली कामगिरी पार पाडताना. यूट्यूबर श्याम शेलवले. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बक्षिसांची पाऊस पडताना बालचंद्र बेरे यांचं स्वागत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेत. आणि सचिन टोके यांनी मोठा षटकार होतोय काय आणि बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी पडतात, त्यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि सचिन यांच्या बॅटीतून 6 धावा दिल्या. सचिन टोके 100 रुपयाचे मानकरी झालेले आहेत. बक्षिसाची अनाउन्समेंट होतात सचिन यांची बॅट तळपली आणि त्यांच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. आपले किती मॅच आता कधी मॅच आपल्या 2 मॅच याच्यानंतर अजून एक आहे, याच्यानंतर झाली ना आपली कोणची आपली ना आपली आणि इच्छा याच्यानंतर दुसरी कोणती छगन भाऊ दोघांचे हा छगन भाऊंचे अरे कुंकम चिको सामना करतील सचिन आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका, पण लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका 1 रनासाठी. पहिलं षटक मिडॉन टाकत असताना चिकू या षटकामध्ये सुद्धा अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करत आहे. 33 धावा. चिकू सामना करतील सचिन. सचिन यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी आणि दुसरा सुद्धा मारायचा प्रयत्न, परंतु मिड विकेटच्या बाजूला गेलेला हा चेंडू आणि त्यामध्ये 2 धावा पूर्ण करत असताना ट्रॉफी फायटर्स. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती तेजस यांच्याकडून. माणसानं सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसरासारखं व्हावं, माणसानं सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसरासारखं व्हावं. जिथं जावं तिथं सोनं करून जावं, जिथं जावं तिथं सोनं करून जावं. तेजशांचं पुढचं बॉल सामना करतील ते सागर. उंचावून मारण्याचा प्रयत्न काहीसा बीट झाले आणि चांगलं असं एस टी रक्षक महादू यांनी त्यांना आऊट केलेलं आहे. या ठिकाणी अंपायरांचा गगनाला गुदगुल्या आणि आऊट. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडच्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाला, परंतु त्या अगोदर 1 धाव घेण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावून बसला अविनाश. निर्धाव चेंडू. खूपच चांगली अशी. नयन शिंदे यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ट्रॉफी फायटर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35. अन्वी वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन आणि क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन अन्वी वॉरियर्स संघाकडून, कारण ट्रॉफी फायटर्स हा संघ कालच्या सत्रामध्ये खूपच अवघड राहिलेला आहे.
त्यांना हरवणं आत्तापर्यंत मुश्किल होतं, परंतु या मॅचवरून असं दिसतंय की अन्वी वॉरियर्स कुठेतरी ट्रॉफी फायटरच्या ज्या विजयाची घोडदौड आहे ती थांबवण्यामध्ये यशस्वी होतात. या ठिकाणी अन्वी संघाला 36 बॉलामध्ये 24 धावांची आवश्यकता. उत्सव तीन रंगांचा आकाशी आज साजला. उत्सव तीन रंगांचा आकाशी आज साजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. त्याच्यात काय रे? पुन्हा एकदा 26 जानेवारीच्या तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा. 36 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता येते अन्वी 11ला. या ठिकाणी पंच नितीन दिनकर आणि त्यांना सहकार्य लाभलेले आहेत ते प्रकाश टोके. जरा एकदा एक मॅच साठी तुम्हाला अंपायरिंग करायचंय. प्रकाश टोके. या ठिकाणी नितीन दिनकर यांना सहकार्य लाभलेले आहेत ते प्रकाश टोके. कृपया सगळ्यांना दोन्ही संघांना विनंती आहे की मागच्या इनिंगचे जे जुने बॉल आहेत ते इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आहेत. एकच बॉल इकडे जमा झालेला आहे. कालपासून बरेचसे बॉल इकडे जमा झालेले नाहीयेत. भालचंद्र बेरे यांच्याकडून नवीन बक्षिसाची अनाउन्समेंट. प्रत्येक विकेटसाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक भालचंद्र बेरे यांच्याकडून. आणि पहिलं षटक घेऊन येतो बाबू. बघूया बाबू आता किती पैसे कमवतोय या माध्यमातून. अन्वी वॉरियर्स जुना चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचंय. एकच चेंडू इथे जमा झालेला आहे. सलामीचे फलंदाज पप्पू शिंदे आणि त्यांच्या सोबत दौलत टोके. काहीशी वेगळी स्ट्रॅटेजी वापरताना अन्वी वॉरियर्स. पप्पू शिंदे धडाकेबाज फलंदाज. कालच्या सत्रामध्ये 72 धावांची धडाकेबाज फलंदाजी करणारा फलंदाज. बघूया पप्पू शिंदे. आणि पप्पू शिंदेचा सामना करतील बाबू. तेवढाच ताकदीचा गोलंदाज बाबू. बाबू सामना करतील पप्पू. आणि पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला षटकार. हा फटका नाही, हा इशारा आहे. आणि दुसरा सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पप्पू यांच्या डोक्यात
कोलेकर यांनी स्वप्नील कोलेकरसाठी प्रत्येक डॉटसाठी 50 रुपये जाहीर केले होते. आणि भालचंद्र बेरे यांनीही सचिनसाठी 100 रुपये सिक्ससाठी जाहीर केले होते. निश्चितच त्यांच्या बक्षिसं या ठिकाणी जमा आहेत. या ठिकाणी टॉस का बॉस सज्ज आहे. या ठिकाणी यूट्यूब जरा आमच्या ट्रॉफ्या दाखवा. या ठिकाणी पहिले बक्षीससाठी जे ट्रॉफ्या आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय सुसज्ज आणि देखणे अशा ट्रॉफ्या नडे प्रीमियर लीग यांनी आणलेले आहेत. नडे प्रीमियर लीग 2026 प्रथम पारितोषिक 21,121 जे हनुमान स्पोर्ट्स नडे यांच्याकडून व चषक बालचंद्र बालकृष्ण भेरे. द्वितीय पारितोषिक 11,111 सौजन्य जनार्दन बाळू शेलवले यांच्याकडून व चषक राधेश्याम ड्रायफ्रूट शहापूर विजय गुरुनाथ टोके यांच्याकडून चषक. मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक अविनाश संभाजी भोईर यांच्याकडून. तृतीय पारितोषिक 7,777 बाबू यांचा पुढचा बॉल सामना करतील ते पप्पू. उंचावर मारलेला हा चेंडू आणि चेंडू आला, बॅट भेटली आणि सीमारेषा पुन्हा एकदा गाठली. पप्पू यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार. सुद्धा पप्पू डोळ्यात आत्मविश्वास आणि हातात ताकद. पुढचा चेंडू बाबू आणि सामना करतील पप्पू आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाजूने फटकावलेला हा खणखणीत चौकार. डीजे थांबवणं काहीसं अवघड आहे बाबू. पुढचा चेंडू बाबू सामना करतील पप्पू आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पण काहीसा बाहेरचा चेंडू. अंपायरचा इशारा वाईड. अतिरिक्त एक धाव. आपलं रेप्युटेशन कायम ठेवताना पप्पू. पुढचा चेंडू बघूया पप्पू आणि हा काहीसा ऑफ यॉर्कर बॉल. कुठेतरी धावांचा रोख अडवला गेलाय बाबू यांच्याकडून. पुन्हा या ठिकाणी बक्षिसांचा पाऊस पडताना विशाल कोलेकर यांच्याकडून पप्पू शिंदे जर यांनी वन साइड मॅच जिंकली तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. कल्पेश पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने मारलेला फटका फसला होता. झेल उडाला होता पण काहीसं बीट झालं उमेश आणि झेल सुटलेला आहे. कैच गई तो मैच गई और वो भी पप्पू की. खणखणीत अशी फटकेबाजी पप्पू यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळत आहे. इथे पप्पू यांनी जर वन साइड मॅच जिंकली तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक विशाल कोलेकर यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. आपल्या खेळावर ते नियंत्रण ठेवून विकेट टिकून या मॅचीला वन साइड जिंकून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अन्वी 11ला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16 बिनबाद 16. या ठिकाणी उमेश डमके गोलंदाजीचा भार स्वीकारताना आणि स्ट्राईकला आहेत ते फलंदाज पप्पू शिंदे. 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता अन्वी वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. पप्पू शिंदे आपल्या लय मध्ये बॅटिंग करत असताना पप्पू शिंदे. उमेश सामना करतील पप्पू आणि हा लो फुल टॉस बॉल काहीसा समजण्यास वेळ लागला पप्पू यांना आणि मोठा फटका मारायच्या नादामध्ये बीट झाले तर निर्धाव चेंडू.
खूपच चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन अन्वी वॉरियर्स संघाकडून. पुढचा चेंडू पप्पू आणि या वेळेला मिड विकेटच्या बाजूने टोळावलेला हा चेंडू आला, बॅट भेटली आणि सीमारेषा पुन्हा एकदा गाठली. चौकार डीजे. खूपच खरंच कौतुक करावं लागेल पप्पू शिंदे यांचं. काल अवघडलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकदम धैर्याने त्यांनी बॅटिंग केली आणि आज सुद्धा त्यांचं प्रदर्शन एकदम चांगलं. आणि पुढचा चेंडू पप्पू यांना लो फुल टॉस ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, पण काहीशी मिसफिल्ड आणि थ्रो करण्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करण्याच्या नादामध्ये दौलत यांनी सॅक्रिफाईस केलेला आहे पप्पू शिंदे यांच्या स्ट्राईकसाठी. दौलत जातील पॅव्हिलियन मध्ये 1 विकेट. स्कोर झालाय 21, 1 बाद 21. एकवीस 21. पुन्हा एकदा काहीसे बीट झालेत पप्पू. उमेश खूपच चांगल्या अशा गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना उमेश लो फुल टॉस आणि यॉर्कर यांचा मारा करत असताना उमेश काहीस चेंडू समजण्यास पप्पू उशीर होत आहे. पुढचा चेंडू पप्पू आणि हा सुद्धा लो फुल टॉस चेंडू, त्याला मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारायच्या नादामध्ये टोलवलेला आहे. बाबू फील्ड करायच्या अगोदर 1 धाव पूर्ण केली आहे अन्वी वॉरियर संघाने. धाव संख्या झालेली आहे ती 22. पहिल्या षटकामध्ये जी तडाखेबंद फलंदाजी केली पप्पू शिंदे यांनी, दुसऱ्या षटकामध्ये उमेश यांनी काहीसं त्या धावांच्या गतीला अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये ते काहीसे यशस्वी सुद्धा झालेले आहेत. अन्वी वॉरियर्स संघाला 13 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. प्रत्येकी एका बॉलास 1 धाव अशा पद्धतीने केली तरी अन्वी वॉरियर्स संघ सहजपणे जिंकू शकतो. पुढचा चेंडू चिकू, खूपच बाहेरचा चेंडू आणि अंपायरचा इशारा नक्कीच वाईड. अतिरिक्त 1 धाव. गोलंदाजीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे प्रदर्शन केलं होतं तेजस यांनी आणि बघूया आता फलंदाजीमध्ये काय करतात तेजस आपल्या संघासाठी. एक अष्टपैलू खेळाडू तेजस पप्पू यांना साथ देताना. उमेश सामना करतील चिकू आणि यावेळेस लो फुलटॉस चेंडू मारायच्या नादामध्ये झेल गेलेला आणि झेल झालेला आहे. बाबू यांनी उत्तम प्रकारे झेल घेतलाय आणि पप्पू तेजस यांना जावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. डीजे कडून विकेटसाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स केलं होतं आणि त्या पारितोषिकाचं मानकरी झालेले आहेत उमेश. या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. ट्रॉफी फायटर्स हे कोणी आहे? स्वयंसेवकांनी कृपया पाण्याची जरा व्यवस्था करायची आहे. ट्रॉफी फायटर संघाचे प्लेयर्स स्कोर झालेला आहे 23. 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता अन्वी 11 साठी. आणि पुन्हा एकदा आदित्य या ठिकाणी
गोलंदाजीचा भार स्वीकारताना 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता जी आर्मी इलेव्हनसाठी चुरशीची सामना या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी नवीन बॅट्समन आलेले आहेत ते मला वाटतं आहे. आर्मी इलेव्हनचे ओनर गणेश कोलेकर, ते नडेगावचे प्रख्यात उद्योजक आहेत. अत्यंत मोलाचं सहकार्य लाभतो त्यांचा या लिंकसाठी. या ठिकाणी स्वयंसेवक पाणी घेऊन जाताना आदित्य यांना अतिशय चांगली कामगिरी करताना दिसत आहेत ते स्वयंसेवक. धन्यवाद. आणि सामना करतील ते पप्पू यांनी जर वन साईड मॅच जिंकली. आतापर्यंत पप्पूच्या वैयक्तिक जो स्कोअर झालेला 11 बॉलमध्ये 21 पप्पू यांनी स्कोअर पटकवलेला आहे. आदित्य सामना करतील पप्पू आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाली. बॅटीची हलकीशी कट घेतली आणि नितीन यांनी पुन्हा आबाळाला गुदगुल्या केल्या आणि आऊट. कॉमेंट्री बॉक्समध्ये बक्षीसच झालेली आहेत. आज संध्याकाळी पुन्हा एकदा आपण पार्टी करू. बाबू आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण लावताना, पूर्ण ग्राउंडची पाणी करताना मॅच नक्कीच चुरशीची होणार आहे. बॅट्समन महादू टोके षटकार चौकारांची आतिषबाजी करणारे आणि त्यांना साथ देणार आहेत ते गणेश कोलेकर. लाईव्ह मॅचचं प्रेक्षेपण या ठिकाणी नडे प्रीमियर लीग माऊली लाईव्ह या ठिकाणी सर्वांना आनंद घेता येईल. बाब्यांचा पुढचा बॉल सामना करते ते महादू आणि जोराने मारलेला हा फटका नक्कीच मला वाटतं कॅच आऊट होते की नाही, मिस झाली कॅच, परंतु एक धाव घेण्यासाठी नाही थांबू शकत. महादू यांनी रनअप ठेवलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 25. धावसंख्या ती 25. महादू यांनी मारलेल्या फटक्यातून 2 धावा आल्या आणि धावसंख्या आल्या ती 25. आधी यांचा पुढचा बॉल, पहिला बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये 2 धावा आणि तिसरा बॉल आणि पुन्हा एकदा उंचावून मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झाले, नजर आटली आणि चेंडू गेला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू, चांगला असं त्यांनी बॅकअप केलेलं आहे ते बाबू यांनी. नडेगावचे गाजलेले फलंदाज, गाजलेले गोलंदाज, निश्चितच त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं. आणि महादू पुन्हा एकदा सज्ज होऊन आणि पुन्हा एकदा त्यांना लो फुलटॉस बॉल टाकून बीट केले. महादू यांना खेळवत आहेत ते, नियोजनबद्ध अशी गोलंदाजी करतायत, डॉट बॉल टाकतायत. सतत 2 बॉल डॉट बॉल टाकले. पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये 2 धावा आणि सतत 2 बॉल डॉट. पुन्हा पुढचा बॉल आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, एक धाव घेण्यासाठी नाहीत रोखू शकत ते महादू यांना. चांगला असं त्यांनी मारलेला हा फटका 1 धावासाठी. धावसंख्येमध्ये अल्पसा बदल होतो. धावसंख्या झाली ती 26. 7 बॉलामध्ये धावांची आवश्यकता आहे ती आर्मी इलेव्हनला. 7 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आर्मी इलेव्हनसाठी. बाब्या उर्फ आदित्य आपल्या प्रत्येक बॉलामध्ये नियोजन करताना स्ट्राईकचा भार सांभाळला ते गणेश कोलेकर आणि डॉट बॉलला 50 रुपये लावलेले आहेत ते. आणि उंचावून मारलेला हा फटका पाहूया कॅच होते. 2 प्लेयर त्या ठिकाणी आणि निश्चितच सचिन यांचं कौतुकस्पद असं कामगिरी केली त्यांनी. 6 धावांसाठी गेलेला हा चेंडू त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नजरेचा खेळ करून जेल टिपलेला आहे आणि या ठिकाणी गणेश कोलेकर आऊट. डीजे
त्यांनी आपल्या पहिल्याच बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये 2 धावा, तिसऱ्या बॉलमध्ये डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल 1 धाव आणि 6व्या बॉलामध्ये पुन्हा एकदा विकेट. चांगली अशी गोलंदाजी त्यांनी केली आणि मॅच पुन्हा एकदा चुरस करून टाकली त्यांनी आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावताना आदित्य आणि गोलंदाजीचा बार सांभाळताना या ठिकाणी सचिन. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी केलं, चांगली अशी कॅच घेतली. गणेश कोळेकर यांना पुन्हा त्यांनी बाहेर पाठवलं आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाले ते सचिन. 6 बॉलमध्ये 10. सचिन साठी 100 रुपये पारितोषिक या ठिकाणी लागू झाले ते भालचंद्र बेरे यांच्याकडून. सामना करतील ते महादू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आकाशाला भिडलेला हा चेंडू. कॅच होते काही नाही, एक धाव घेतली, दुसरं धावी घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ते सक्सेस. चांगली अशी रनिंग होतो बिटवीन विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये अल्पसा बदल होतो, धावसंख्या झालेली आहे ती 28. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे ती आण्वी 11ला. पाहूया सचिन आपल्या गोलंदाजीतून काही जादू करतात का, क्षेत्ररक्षण त्यांना साथ देतात का. आणि पुढचा बॉल महादू यांनी उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या कायम. 4 बॉलामध्ये 8 धावांची आवश्यकता आहे ती आण्वी 11ला. गरज आहे ती छक्के आणि चौक्यांची किंवा 2-2 धावांची. शांतरित्याने डोका शांत ठेवून जर खेळले, नियोजनबद्ध जर बॅटिंग केली तर निश्चितच विजय आण्वी 11 खेचून आणील. आणि तितकीच चांगली गोलंदाजी करताना सचिन आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं झेलबाद होतात का काय, आणि कॅच आउट या ठिकाणी झालेले आहेत ते महादू. फटके मारण्याची काहीच आवश्यकता मुरबाड त्याच्या पंचायत समितीच्या मध्ये त्यांचे आर.के. कॉपे म्हणून प्रसिद्ध आहे. चायनीज कॉर्नरही आहे. एक वेळा निश्चितच भेट द्या. चांगला असं गोलंदाज, चांगला असं फलंदाज आणि चांगला असं तरुण आणि स्ट्राईकला ते विशाल राहुल. 3 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आणि सचिन यांचा पुढचा बॉल हलकीशी कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फारच बाहेर गेला आणि अंपायरचा इशारा वाईटच्या रूपाने 1 धावामध्ये बढतो. 3 बॉलमध्ये 7 धावा. निश्चितच दोन्ही संघ प्लॅननिशी खेळतात. 3 धावामध्ये 7 धावा, 3 बॉलमध्ये 7 धावा. दोन्ही बाजून नियोजनबद्ध खेळ आणि 1 धाव घेण्यासाठी नाही थांबू शकत. लेग बायच्या रूपाने राहुलला 1 धाव मिळाली आणि 1 धावाच्या मध्ये 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे ती आण्वी 11ला. 1 षटकार, 1 चौकार किंवा 3 धावा. आणि समोर आहेत ते डाण्यावाग, सचिन टोके आणि नवीन खेळाडू प्रणय भावेश. नियोजनबद्ध खेळ करतात, चौकार मारतात की षटकार की 3 धावा. 3, 4, 6 याशिवाय पर्याय नाही. करू किंवा मरू अशी परिस्थिती प्रणयकडे आली आणि उंचावून मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झाले. निर्धाव असो चेंडू आणि 1 धावामध्ये 1 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे ती आण्वी 11ला. मला वाटतंय शेवटच्या चेंडूमध्ये षटकाराची आवश्यकता. प्रणय, बघूया प्रणय आणि फुलटो चेंडू आणि षटकार. या ठिकाणी जादू. जबरदस्त असं फलंदाजीचं प्रदर्शन प्रणय यांच्याकडून. थँक्यू डीजे. खरंच क्रिकेट हा
अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ते दाखवून दिलंय प्रणय यांनी. काहीसा ट्रॉफी फायटरच्या दिशेने झुकलेला सामना एक हाती